नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांदा भाववाढीची प्रतीक्षा, 40 साठवणूक ठेवलेला कांदा लागला सडू. काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा. करू शकता. कांदा भाववाढीची प्रतीक्षा, 40 साठवणूक केलेला कांदा लागला सडू. बघू शकता महत्त्वाची बातमी. मागील महिन्यात कांदा काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. असे अनेक शेतकऱ्यांची काढणी केलेला कांदा शेतातच सडला आणि खराब झाला. यानंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याची चाळीत साठवणूक केली होती. मात्र आता भाववाढीच्या प्रतीक्षेत चाळीतील कांदा देखील सडू लागला आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. धुळे तालुक्यातील आर्णी गावासह इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली होती. यंदा उन्हाळी कांद्याचे उत्पादन भरपूर झाले असले तरी बाजारात दर नसल्यामुळे शेतकऱ्यांची कांदा विकण्याऐवजी साठवणूक ठेवला होता. गरजेच्या वेळी थोडा कांदा विकून पैसे मिळतील आणि खरीपासाठी खर्च करता येईल अशी त्यांची अपेक्षा होती. पण आता बदलत्या हवामानामुळे कांदा चाळीमध्येच सडू लागला असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग होताना दिसून येत आहे. अवकाळी झाले नुकसान. दरम्यान संपूर्ण मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. यावेळी अनेक शेतकऱ्यांचा कांदा काढणी करून शेतात ठेवला होता, तर काहींची काढणी करण्याबाकी होते. मात्र अवकाळी पावसात सापडलेला कांदा शेतातच सडला होता. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. थोडाफार चांगला राहिलेला कांदा चाळीत ठेवला होता. मात्र हा कांदा देखील आता सडू लागला असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. धन्यवाद मित्रांनो, माझ्यावर शेवटून भेटूया अशा माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत थांबतो. जय महाराष्ट्र, जय सबस्क्राईब.